तुमच्या खूप जास्त बाहेर अंपायर सोनूचा इशारा हा वाईड असेल. या एक्स्ट्रा धावसंख्येनिशी धावसंख्येची सुरुवात हिमायतनगर संघाकडून पाहायला मिळते. ती पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचला, त्याला गॅप मध्ये ढकललेला आहे. क्षेत्ररक्षण पळतोय चेंडूच्या मागे, चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या या 2 धावसंख्येनिशी पोहोचली ती, सॉरी 3 धावसंख्येनिशी पोहोचली ती 4 वरती. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवर आता स्ट्राईकवर असेल तो हवेच. अंकुश शेळके आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी स्लिपच्या दिशेने आणि ही रनआउटच्या रूपाने विकेट पडते. ती जावेद मिलरची विकेट. ओव्हर टू यू डीजे. आहे ओसामा आलेला आहे. जावेद मिलरच्या विकेट नंतर आता फलंदाजी करण्यासाठी आलेला तो ओसामा. अवेज आणि ओसामाची ही जोडी बघूयात काय करते ते आपल्या संघासाठी. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा हा सामना. पुन्हा तयार अंकुश शेळके बॉलिंग मार्क वरती. हा चेंडू गॅप मध्ये ढकललेला, त्या ठिकाणी बाउंड्री रायडर आहेत. 2 चेंडूच्या मधोमध क्षेत्ररक्षण मात्र नंबर 1. हॅलो, धाव मिळती ती मात्र 1. आता स्ट्राइक वरती असेल तो अवेज. अंकुश शेळके अप्रतिम गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लेग साइडच्या दिशेने भिरकून दिलेला आहे. चेंडू जातो सीमा पार. हा षटकार असेल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. ती झाली 11. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं चेंडू जातोय सीमापार. चौकार असेल हा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. नाही तो आवेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची फटकेबाजी एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले. नक्कीच आपल्या संघासाठी हा चौकार वाचवला त्यांनी. धावा मात्र 2 घेतलेल्या आहेत. या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या झाली ती 17. षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावसंख्या 17. डीजे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. आता स्ट्राइकवर असेल तो ओसामा. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय तो. काय भाई बॉलर ने उगले सरजय सुगले. हॅलो, हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर बिरकून दिलेला आहे. चेंडू ड्राइव्ह करतो सीमा पार. षटकार असेल हा.
अवेज आणि ओसामाची जोडी डीप कव्हरच्या दिशेने मारलेला काय तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर. पुन्हा तयार उगलेचा चेंडू ओसामासाठी असेल. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग फटकार आपल्याला पाहायला मिळतो. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चेंडू वन बाउन्स करून जातोय पुलाच्या पलीकडे. काय फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहू. हा चेंडू मात्र डॉट चेंडू यावेळेस मात्र उगलेकडून आपल्याला कमबॅक करताना दिसतोय तो. दोन बॅक टू बॅक फटकाराच्या नंतर कमबॅक केलेला आहे. ओसामाची बॅट काय तळपते ते आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुलटा चेंडू हवेत लटकेला. क्षेत्ररक्षण येतोय आणि हा चेंडू सुटलेला आहे. सोपा असा झेल सुटला. या ठिकाणी जीवदान भेटले ते ओसामाला. धावा काढल्यात त्या 2 पळून. धावसंख्या झाली ती 31. या 2 धावसंख्येच्या मदतीनिशी ओसामा आणि अवेशची जोडी 5 षटकाचा सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्ट्रेटच्या दिशेनं आणि हलकासा स्पीड आणि रिझल्ट पाहतो आपण चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. विकेट मात्र 2 बाद करण्यात यश मिळालेलं आहे. पुढचा चेंडू हा चेंडू चांगल्या आखूड टप्प्यावरती टाकलेला चेंडू त्याला खेळू नाही शकला अवेश. हा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतात ते अंकुश शेळके अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र पुलटॉसला घेऊन लेग शॉटच्या दिशेने भिरकून दिलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषा पार. षटकार फटका असा धुवाधार खतर षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका त्याच दिशेने मारण्याच्या प्रयत्नात डॉट केलेला चेंडू. चांगलं कमबॅक अंकुश शेळकेकडून. हा असा अनुभवी गोलंदाज आहे तो कमबॅक करतो. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं वारंवार त्या दिशेनं हमला होतोय. यावेळेस मात्र हलकस मिसफील्ड. रिझल्ट आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीनिशी धावसंख्या झाली ती 43. तिसरं षटक धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हरस्टेप करून लेग साइडच्या दिशेनं. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि खेळाडू येतो विकेट. तिसरा झटका लागलेला आहे या ठिकाणी हिमायतनगर संघाला. डीजे शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट.
व्हेरिएशन पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज अंकुश शेळके यांच्याकडून डीप मिड विकेटच्या दिशेनं भिरकून दिलेला चेंडू सोप्या पद्धतीनं झेल टिपला. आता 5व्या क्रमांकावरती येतोय तो शाहिद. अंकुश शेळकेचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये ढकललाय. बाउंड्री रायडर आहे त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करताना. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव मागताय त्या ठिकाणी. ओव्हर थ्रोच्या रूपाने ही तिसरी धाव पण पूर्ण होईल. या 3 संख्येच्या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या षटक संपलेलं आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. तीन षटकानंतर धावसंख्या झाली ती 46. ज्ञानेश्वर येतोय आता 4थं षटक घेऊन 3 विकेटच्या नुकसानीवर. ज्ञानेश्वरचा चेंडू ओव्हरस्टेप करून यावेळेस मात्र सरळ आणि आज सुंदर असा झेल सोडलेला आहे. एकदम सोपा लड्डू बरा कॅच होता सोडलेला आहे. जीवनदान मिळालं. शाहिद युवी ज्ञानेश्वर सामना करतोय तो बबलू. ज्ञानेश्वरचा सामना करतोय बबलू. पुढचा चेंडू मोठा फटका. यावेळेस मात्र अंपायरचा इशारा वाईट असेल. पुन्हा तयार ज्ञानेश्वरचा चेंडू बबलू साठी. बघूयात. हा चेंडू लेग साइडच्या दिशेनं फटका मारलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतो, सीमा पार करतो आणि हा षटकार असेल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षण आला होता बॉलच्या खाली पण हा कॅच सुटलेला आहे. रिझल्ट आपण पाहतोय 2 धावा. काय फटकेबाजी करतोय तो बबलू. ज्ञानेश्वर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना हा झेल सुटलेला आहे. सोपा नव्हता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र गॅप मध्ये जातो चेंडू. 2 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावतायत पण 2 धावा रोखू शकले नाही. धावसंख्या झाली ती 58. 4थं षटक चालू. यावेळेस चेंडूला मात्र दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय लेग साइडच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव अंपायरचा इशारा हा चौकार असेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. संघासाठी धावसंख्या गेलेली आहे ती 62. पुढचा चेंडू यावेळेस लेग साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा. यावेळेस मात्र बबलू 1 धाव घेतोय.
या एका धावसंख्येच्या मदतीनिशी धावसंख्या झाली ती 63. ज्ञानेश्वरचं षटक संपलंय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. जातोय. एक धाव कंप्लीट आणि एकच मिळेल. धावसंख्या झाली ती 70. कुणालचं षटक आपण पाहतोय. आता सामना करील तो शाहिद युवी या संघाचा डावखुरा फलंदाज. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हरस्टेप करून स्ट्रेटच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बाउंड्री रायडर असेल. एकच धाव मिळेल. 71. आता सामना करेल तो बबलू. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेनं फुल टॉस असलेल्या चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय. पंचाच्या इशाराची प्रतीक्षा असेल त्या ठिकाणी आणि हा षटकार असेल त्या ठिकाणी. थर्ड अंपायर नोप साठी. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चेंडू सीमा क्रॉस करतोय आणि या षटकार असेल. सोबतच फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आणि या 2 धावा मिळतील. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. धावसंख्या झाली ती 79. या 2 धावाच्या मदतीनिशी 5 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इनिंगचा शेवटचा चेंडू होता. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं दिशा दिली. क्षेत्ररक्षक बाउंड्री रायडर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी आणि या रनआउट पाहायला मिळतोय आपल्याला. आताच्या 2 धावा आणि रनआउट. संघांमध्ये शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा वरती लावलेल्या जिंकण्यासाठी पाहिजे त्या 82 धावा. उमरखेड आणि हिमायतनगरचा संघ 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा सामना दोनात करताना पाहतोय आपण. हॅलो हॅलो डीजे चालू करा. डीजे तुमची ऍड चालू करा. एकंदरीत पाहायचं झालं सामन्याचं चित्र आतापर्यंत नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो उमरखेड संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण चांगला धावांचा डोंगर धावफलकावरती आपण पाहतोय तो हिमायतनगर संघाकडून. असलम पटेल विदाउट शूज अब
अलाउड नहीं है, लेकिन ये रूल्स नहीं है ना भैया, दूसरी का ले लो किसी का, बिना जूस के बिना शूज के अपन नहीं खेल सकते। स्टार्ट, सामना सुरू. अंपायर सोनू यांच्याकडून गार्ड घेऊन अंकुश शेळके, पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईट पाहतो आपण. शाहिद ओपनिंग गोलंदाज, अंकुश शेळके त्याला साथ घालतोय तो. वाईट एक्स्ट्रा. स्ट्राईकला कोण? पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर बिरकून दिलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतो, 1 बॉन्स 2 बॉन्स, सीमा क्रॉस करतोय, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. सामना पुन्हा सुरू होतोय. अंकुश शेळके आपल्याला फलंदाजी करताना दिसतायत. काय शॉट मारला होता तो ऑफस्टंपच्या बाहेर. उमरखेड एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवा. पुढचा चेंडू शाहीदचा. यावेळेस मात्र ओ स्टेप करून बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी उस्मान पटेल, हलकस मिसफील्ड. असलम पटेल. चेंडू जातोय, सचिन वडगावकर थ्रो करतायत. पुन्हा बॉलिंग मार्क वरती शाहिद. स्ट्रायकर कोण आहे? सोनू येतोय तो स्ट्रायकर आता. हा चेंडू याला स्ट्रेटच्या दिशेने भिरकून दिलाय. चेंडू सीमा क्रॉस करतोय, हा षटकार असेल.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. सोनूच्या बॅट मधून निघालेला फटका 6 धावा देऊन जाईल आपल्या संघासाठी. निर्धारित 5 षटकामध्ये 82 धावाची आवश्यकता असताना ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सोनू आणि अंकुश शेळके यांची पॉवर प्लेचा हे षटक चालत आहे. 5 षटकाचा सामना, 5 एका षटकाचा पॉवर प्ले. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र आवेश बॉलच्या खाली आलेला, पण झेल सुटलेला आपण पाहतोय. मैदानावरती काय घडते ते आपल्याला आताच पाहायला दिसलं. या ठिकाणी आवेशच्या हातून हा झेल सुटलेला आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा हा सामना आपण पाहतोय. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो उमरी आणि हिमायतनगर या 2 संघादरम्यान. उमरखेड आणि हिमायतनगर, सॉरी. पुढचा चेंडू डॉट चेंडू होता. उमरखेड आणि हिमायतनगर या 2 संघादरम्यानचा सामना आपण पाहतोय. अंकुश शेळके सामना करतील ते शाहीदच्या पुढच्या चेंडूचा. त्यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल करतोय, सीमारेषा क्रॉस करतोय आणि चौकार असेल. ललकार ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. जुंपली 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. कंपॅरिझन पाहतोय आपण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाल्या होत्या 17 त्यांच्या आणि यांच्या पण झालेल्या त्या 17च. 24 चेंडू मध्ये 65 धावाची आवश्यकता असेल ते उमरखेड संघाला 3रा क्रमांक प्राप्त करण्यासाठी. असलम पटेलचा चेंडू निर्धाव स्वरूपातील चेंडू आपण पाहतोय. काय गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो असलम. छोट्या हाईटचा हा गोलंदाज. पुढचा चेंडू जोनूसाठी ऑफ साइडच्या दिशेनं काय शॉट मारलेला आहे. चेंडू सीमा क्रॉस करतोय, हा चौकार असेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. तो सीमारेषा क्रॉस करून चौकार. धावसंख्या झाली ती 21 धावफलकावरती. असलम पटेल असा गोलंदाज आहे, तो कमबॅक करतो आपल्या संघासाठी. त्याच्या अगोदरचे आपण सामने पाहिलेत. चेंडू आलेला आहे, पुन्हा मॅच सुरू होतोय. सामना पुन्हा तयार सुरू. हा चेंडू यावेळेस मात्र लेग साइडच्या दिशेनं क्षेत्ररक्षण असेल. काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागल. प्रयत्नाचे 100 पैकी 100 गुण. धावा मात्र 2 मिळालेल्या आहेत. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्यानं. धावसंख्या झाली ती 23. सोनू आणि अंकुश शेळकेची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. पॉवर प्ले नंतरचा हा सामना संघाला जिंकण्यासाठी पाहिजे त्या 82 धावा. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा सामना आपण पाहतोय.
यानंतर लगेचच आपल्याला फायनलचा सामना पाहायला मिळेल. कोणी विदाऊट शूज ग्राउंड वरती जायचं नाही. राहिलेल्या 21 चेंडू मध्ये 59 धावाची आवश्यकता असेल. अजूनही सामना अजून संपलेला नाही. कोणता संघ विजयी होईल अजून सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. फायनलचा सामना या सामन्याच्या लगेचच नंतर आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. या टुर्नामेंटचा या आमदार चषकाचा समारोप आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ कमी आपल्यासाठी, कारण यानंतर फायनलचा सामना आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, या आमदार चषकाचा समारोपाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा तयार. असलम पटेल बॉलिंग मार्क वरती. थोडस मिसजजमेंट. पुन्हा सामना करेल तो सोनू. अंकुश शेळके आणि सोनूची जोडी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव असेल. अंपायर सोनू यांचा इशारा. सोनू आणि जानीची ही जोडी अप्रतिम असे पंच. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा अंकुश शेळकेच्या बॅट मधून लेग साइडच्या दिशेनं पटका पाहतोय आपण. या ठिकाणी मात्र पंचाचा निर्णय येतोय आणि या चौकार असेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. शेळके काय फलंदाजी करतो हा फलंदाज. पुन्हा तयार. यावेळेस स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि यावेळेस मात्र मिस करताना असलम पटेल. षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 29. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. यावेळेस बॅटच्या मधोमध घेऊन स्ट्रेटच्या दिशेनं सुंदर असा झेल टिपलेला आणि अंकुश शेळके धावपलकावरती. अंकुश शेळकेचा तो विकेट या ठिकाणी मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकतो का पाहण्यासाठी. आता येतोय तो या संघाचा बिग हिटर विद्या. विद्या आलेला आहे मैदानावरती 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. सोनू आणि विद्याची जोडी गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. तो आवेश या संघाचा संघनायक. विकेट किपिंग करतायत ते सचिन भाऊ वडगावकर. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेनं.
पुन्हा एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. बाद केलेले त्या ठिकाणी धाव फलकावरती धावा पाहतोय तो आपण 29. गोलंदाजी केली या गोलंदाजानं. एकंदरीत पाहायचं झालं तर प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलेले बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट आणि आपण क्वार्टर फायनलचा मुकाबला पाहिला. एकतर्फी सामना जिंकून दिलता या फलंदाजानं. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप भेटतोय. चेंडू सीमा क्रॉस करतोय. चौकार असेल. डीजे अंकेच्या बॅट मधून चौकार पाहिला आपण. 2 विकेटच्या नंतर तो हा चौकार आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती 33. पुढचा चेंडू यावेळेस लेग साइडच्या दिशेनं 1 धाव पूर्ण झाली. दुसरी मागतात. 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येच्या मदतीनिशी धावसंख्या झाली ती 35. संघाला जिंकण्यासाठी पाहिजे त्या 47 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 14. आवेशचं चांगलं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पराक्रम आपण पाहतोय. पुन्हा तयार संकेत साठी आवेश. हा चेंडू यावेळेस मात्र लेग साइडच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय आणि हा षटकार असेल. बाद 12 चेंडू मध्ये 40 धावाची आवश्यकता असेल. आता चेंडू सोपवला तो संघनायकानं शाहिद युवी. हा गोलंदाज आपण पाहतोय अष्टपैलू कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. काय झालं? थोडस चेंज केलेलं आहे त्या ठिकाणी. चेंडू आता कर्णधारांनी सोपवला तो असलम पटेल यांच्याकडे. सचिन भाऊ वडगावकर काही मंत्रणा करतायत त्या ठिकाणाहून. 12 चेंडू मध्ये 40 धावाची आवश्यकता आहे हा सामना उमरखेड संघाला जिंकण्यासाठी. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. त्याला गॅप भेदलेला आहे.
चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. या 2 धावा, या 2 धावच्या मदतीनिशी धावसंख्या झाली ती 44. 11 चेंडू मध्ये 38 धावाची आवश्यकता असेल. मंचावरही पाहतो आपण मान्यवर अभिभाऊ काळे आपण पाहतोय, अभिनय गायकवाड, पूर्बाजी अण्णा कानोडे, राऊत साहेब पाहतोय आपण. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं आणि या झेल सुटलेला आहे. पण झेल सुटलेला आहे या ठिकाणावर. धाव मात्र एक भेटते. आता स्ट्राईकवर असेल सोनू. पुढचा चेंडू सोनू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. त्या ठिकाणी सचिन भाऊकडे रनआउटचा चान्स होता आणि या विकेट असेल. काय फलंदाजी केली, काय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ही आहे अमर स्पोर्ट विकेट प्राप्त करताना आपल्या संघाला 3ऱ्या क्रमांकावर तरी आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच डिझर्व करतात त्यांनी या क्रमांकासाठी. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा सामना पाहतोय. लाईव्ह प्रक्षेपण आपण tennis.cricket या युट्यूब tenniscricket.in या युट्यूब चॅनल वरती आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. कारण या सामन्यानंतर लगेचच फायनलचा ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल आमदार चषकाचा. हा चेंडू समजू नाही शकला त्याला. फलंदाज मात्र हक्काबक्का राहिला त्या ठिकाणी. असलम पटेलचा भेदक मार आपण पाहतोय आणि काय विकेट किपिंग पाहतोय ती सचिन भाऊ वडगावकर. वाह, पुन्हा तयार. हो, काय त्या ठिकाणी हलकासा अपील चालताय, पण अंपायरवर कुठल्या प्रकारचा दबाव त्या ठिकाणी दिसून येत नाहीये. चांगली आरशासाठी दुधाला दूध आणि पाण्याला पाणी करणार हे अंपायरिंग आपण पाहतोय या ठिकाणी. सोनू आणि जॉनीची जोडी पंचगिरी करण्यामध्ये खूप एक्सपिरियन्स राखतात, अनुभवी पंच. पुढचा चेंडू असलम पटेल ओव्हर सेप करून या ऑफसाईडच्या दिशेने फटका मारला. क्षेत्ररक्षण असेल त्या ठिकाणी सोनू थांबलेला आहे, पण हलकास मिसफील्ड आणि हा चान्स सुटलेला आहे. षटक संपलेलं. काय शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अभिभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. सदतीस धावाची आवश्यकता असेल उमरखेड संघाला. कॅन घेऊन या. उमरीचा संघ आपण जो कॅन नेला होता ना, तो कॅन घेऊन या परत. हा चेंडू याला भिरकून दिलेला स्ट्रेटच्या दिशेनं. मोठा फटका, षटकार असेल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. काय फटका पाहिलो आपण ते सोनूच्या बॅट मधून. धावसंख्या पाहिजे त्या पद्धतीचा हा षटकार आपण पाहतोय. 36 धावा झाल्या तर आपण सुपर ओव्हर पाहतोय. सुपर ओव्हर पाहायला मिळेल आपल्याला. जिंकण्यासाठी पाहिजे त्या 37 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उलटा चेंडूला. यावेळेस मात्र चेंडू हा चौकार असेल.
पंचाचा निर्णय नो बॉल असेल. सामना साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. आता कंपॅरिझन पुढचा चेंडू प्रीट असेल. फलंदाजासाठी गिफ्ट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारणार. यावेळेस मात्र प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. मागच्या चेंडूचं कमबॅक केलेलं आहे गोलंदाज जुबेरनं. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने भिरकून दिला. चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय आणि पुन्हा एकदा षटकार पाहतोय आपण. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने भिरकून दिलाय. यावेळेस मात्र मिस टाइम केलेला स्ट्रोक आपण. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 20 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेनं सोनूची फटकेबाजी पाहायला मिळते आणि हा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 1 चेंडू आणि 14 धावा. पाहायचं झालं तर एकंदरीत अजून सामना संपलेला नाही, पण तरीही सांगू इच्छितो की तिसरा क्रमांक पाहूयात शेवटच्या चेंडू नंतर सांगू. 1 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजानं काही चूक नाही केली तर नक्कीच तिसरा क्रमांक हिमायतनगरचा असेल. पुढचा यावेळेस मिस केले ते सचिन भाऊ वडगावकर आणि पुन्हा एकदा धावबाद केलेला आहे आणि विकेट आणि हा तिसरा क्रमांक मिळवलेला आहे हिमायतनगर संघानं. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग